कसं होतं, की आपण बऱ्याचदा जेव्हा भावनांच्या खूप इमोशनल टर्मॉइलमध्ये असतो, म्हणजे खूप भावनिक झालेलो असतो, एखादी गोष्ट आपल्याला कळते आणि आपण कधी-कधी खूप पटकन निर्णय घेऊन मोकळे मोकळे होतो. आणि कधी-कधी जेव्हा आपण शांत होतो काही दिवसांनी, तेव्हा आपल्याला कधी-कधी रिग्रेट होतो त्या निर्णयाबद्दल, की अरे मला हे नको करायला पाहिजे होतं, मी असं नको वागायला पाहिजे होतं. किंवा कधी-कधी जेव्हा आत्महत्येचा लोक विचार करतात, एवढा टोकाचा विचार येतो मनात. तर त्यावेळेला आम्ही नेहमी सांगतो, की जेव्हा खूप तुम्ही इमोशनली डिस्टर्ब्ड असता, तेव्हा कुठलेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. आत्महत्येचे विचारही काही मिनिटांसाठी खूप स्ट्रॉंग असतात. जर आपण त्यावेळेला म्हटलं, की नाही मी काही करत नाही आता, मी माझ्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो, माझे विचार व्यक्त करतो, व्यक्ती काहीतरी समजवते, आपली जी क्लोज व्यक्ती असते ती आपल्याला काहीतरी समजवते आणि एक 5-7 मिनिटात त्या इम्पल्समधनं आपण बाहेर येऊ शकतो. पण काय होतं कधी-कधी तेवढाही आपण धीर धरत नाही आणि मग असे चुकीचे निर्णय होतात. तसंच डिव्होर्स असेल किंवा बाकीचे जे आयुष्यातले महत्वाचे निर्णय आहेत, ते कधीही आपण जेव्हा खूप जास्त भावनिक झालेलो असतो, जेव्हा आपल्याला काहीतरी डिप्रेशन आलंय किंवा अँक्झायटीचा प्रॉब्लेम आहे, अशा वेळेला कधीही आयुष्यात महत्वाचे निर्णय घ्यायचे नाहीत. ते नेहमी थोडे पोस्टपोन करायचे. 1-2 महिन्यांनी ते निर्णय घेतलेले चालू शकतात.